भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकमुळे पाकिस्तानला आता धडकी भरलेली आहे। भारतीय खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशांमध्ये जाणार आहे आणि पाकिस्तानचे जे मनसुबे कशा पद्धतीने उद्ध्वस्त केलेले आहेत त्या संदर्भातली माहिती देणार आहे। आता बावचळलेला पाकिस्तान भारताची कॉपी करतोय। पाकिस्तानने सुद्धा आता भारतासारखं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। बिलावल भुट्टोच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तान शिष्टमंडळ पाठवणार आहे। हे शिष्टमंडळ जगभरात पाकिस्तानची बाजू मांडणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीमध्ये पाकिस्तान भारताची नक्कल करतोय असंच पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचा प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, आपण पाहतोय भारतानं ऑपरेशन सिंदूर संदर्भातली माहिती जगासमोर यावी यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। साधारण 8 देशांमध्ये हे शिष्टमंडळ जाणार आहे आणि भारताची भूमिका नेमकी या ऑपरेशन सिंदूर मध्ये काय होती ती माहिती देणार आहे। मात्र आता पाकिस्तानने सुद्धा भारताची नक्कल करायला सुरुवात केली आहे। पाकिस्तान एक पूर्ण कॉपीकॅट म्हणून जो आहे देशासमोर स्वतःची हे इमेज दाखवतोय। हे पहिल्यांदा नाही झालं आहे। याच्या पहिले पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे जेव्हा ज्या ज्या एअरबेसेसवर अटॅक झाले किंवा तिकडच्या सैनिकांना मनोबल जो धैर्य आहे तो स्ट्रॉंग करायला गेले, तसंच तिथे आपण बघितलेलं तर तिकडचे म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, आसिफ मुनीर हेही तिकडच्या एअरबेसेसवर गेले आणि तशाच एकदम नकल करून दाखवलं। आता जेव्हा मात्र 2-3 दिवसापासून भारतातून ही बातमी येते की शिष्टमंडळ वेगवेगळ्या जागी पाठवलं जाणार, ऑपरेशन सिंदूर कशा प्रकाराने केलं गेलं, का केलं गेलं, दहशतवाद्यांवर हल्ला पहिले केलं गेलं आणि पाकिस्तान कसं आश्रय देतोय दहशतवाद्यांना, हे जेव्हा भारताने फिक्स केलं, भारताने कमिटीज काढली 7 वेगवेगळ्या डेलिगेशन्स MPsच्या अंदर, तर आता आपण बघतो तर कॉपी कॅटची दुसरी मूव्ह म्हणजे पाकिस्तानकडून दुसरं पॉलिटिकल डेलिगेशन जाणार, जो लंडन, वॉशिंग्टन, पॅरिस, ब्रुसेल्स या सगळ्या ठिकाणी जाणार आणि हे सगळं जे लीड करणारे आहेत ते आहेत बिलावल झरदारी। त्यात अजून दुसरे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत ते मुसादिक मलिक, खुरम दस्तगी, शेरी रहमान आणि हिना रबानी असे हे सगळे तिकडचे पॉलिटिशियन्स आहेत। ते वेगवेगळ्या देशात जाणार आहेत। भारत पण वेगवेगळ्या देशात जाणार आहे। मात्र भारत 3 असे देश आहेत, ते म्हणजे चायना, तुर्की आणि अझरबैजान, या 3 जागी सोडून भारत प्रत्येक देशात जाऊन ऑपरेशन सिंदूर का करतोय, का केलं त्यासाठी ते जाणार आहे। पाकिस्तानने नक्कीच जी आहे लाजिरवाणी गोष्टी केले। जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान स्विमिंग पूलमध्ये होते, जेव्हा नूरखान एअरबेसवर स्ट्राईक होत होती आणि त्याच्यात आता जेव्हा हे कॉपीकॅट मूव्ह करतोय, जग बघतोय की पाकिस्तानला स्वतःच्या कोणत्याच पॉलिसीज नाही। अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पाकिस्तान आता बावचळलेला आहे आणि भारताची नक्कल करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केलेला आहे। भारत ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्यासाठी जगभरात शिष्टमंडळ पाठवणार आहे, तसाच निर्णय आता पाकिस्तानने सुद्धा घेतलेला आहे।